श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः तथामह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं धैर्यणासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी आशाप्रदेशकारिणे वंशाकल्पतरुश्च कृपासिन्धुभैर्व च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या राधाष्टमीच्या महामहोत्सवामध्ये। तर अतिशय पवित्र दिवस आहे। तर असं म्हटलं जातं की इस्कॉन मधील सर्व भक्तांसाठी सर्वात वर्षातील महत्त्वाचा दिवस कोणता आहे? कृष्ण जन्माष्टमी पैकी आहे। मागच्या शनिवारी आपण साजरा केला आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दिवस राधाष्टमी। तर असं म्हटलं जातं की राधाराणीच्या कृपेशिवाय आपण भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करू शकत नाही। राधाराणीची कृपा ही खूप महत्त्वाची आहे। तर म्हणून आज आपण पाहतो की बहुसंख्येने सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या पेक्षाही दयाळू असणारी कोण आहे? ही राधाराणी आहे का दयाळू? श्रीकृष्णाचा उपवास किती वाजेपर्यंत केला? रात्री 12 वाजेपर्यंत। आणि आजचा उपवास किती वाजेपर्यंत? दुपारी 12 पर्यंत। मग याच्यावरून समजते की नाही राधाराणी दयाळू आहे का दयाळू? याला काय झालं? एक मोर, हा मोर गेला नंदगावला आणि नंदगावला जाऊन त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या
नावाचं कीर्तन करू लागला. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, 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 मोरानी आणि सूर्य मावळाची वेळ आली, पण कृष्ण काय प्रकट झाले? बिचारा थकला पूर्णपणे कृष्णाचं नाव घेऊन. आणि मग एका ब्रजवासींनी मोराच्या कानात जाऊन सांगितलं, इथं कीर्तन करून काय उपयोग होणार नाही, जा म्हटली बरसाण्याला. आणि बरसाने जाऊन काय करायचं? राधाराणीचं स्मरण करायचं. राधे राधे गोविंद सुरू केलं ते राधाराणीचं भजन. आणि राधाराणीचं भजन सुरू केल्याबरोबर राधाराणी लगेच त्या ठिकाणी प्रकट झाली. प्रकट झाल्यानंतर मोराने आपली व्यथा सांगितली. म्हटलं की काल दिवसभर मी नंदगावला जाऊन त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं स्मरण करत होतो, नामकीर्तन करत होतो, पण भगवान काय प्रकट झाले? राधाराणी म्हटली की परत जा नंदगावला आणि आता काय कर, माझ्या नावाचे कीर्तन सुरू कर. आणि मग मोराने राधाराणीचा नावाचा जप करायला सुरुवात केली. आणि असं म्हटलेलं आहे की मोराने रा आणि धे, रा आणि धे मध्ये किती वेळ लागतो म्हणायला? रा आणि धे म्हणेपर्यंत भगवान श्रीकृष्ण मोरासमोर प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर मोराने राधाराणीच्या नावाचं स्मरण करायला सुरुवात केली. आणि भाव विभोर होऊन मोर काय करू लागला? त्या ठिकाणी कीर्तन करू लागला. आणि अष्टसात्विक विकार प्रकट झाले. आणि मोराच्या अंगावरची सर्व मोरपंख गळून खाली पडली आणि मोर बेशुद्ध पडला. मोर बेशुद्ध पडल्यानंतर भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला शुद्धीवर आणलं. आणि त्याच्या शरीराची जी काही पिसं खाली पडली होती त्याच्यामध्ये एक मोरपंख भगवंतांनी उचलला आणि आपल्या मुकुटामध्ये धारण केलं. तर भगवान श्रीकृष्णाला जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला राधाराणीला प्रसन्न केलं पाहिजे. जर आपण राधाराणीला प्रसन्न केलं तर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होणार आहे आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं कृपा मिळणार आहे. तर म्हणून राधाष्टमी हा वैष्णवांच्या जीवनामधला अतिशय महत्वाचा दिवस आहे. तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे राधाराणीचं आणि भगवान श्रीकृष्णाचा जो संबंध आहे तो या साधारण जगामध्ये जसा लोकांना संबंध आहे तसाच आहे का? तर तसा आहे का तो संबंध? कधी कधी आपल्याला असं वाटतं की राधा कृष्णाच्या मध्ये असणारा संबंध आणि या साधारण लोकांच्या जीवनामधला संबंध याच्यामध्ये काय फरक आहे की नाही? आहे का फरक? तर आपण पाहतो की वृंदावनामध्ये राधाराणीचं भगवान श्रीकृष्णाचं बऱ्याच वेळा मिलन व्हायचं आणि एकदा काय होतं की बरेच दिवस राधाराणी ही भगवान श्रीकृष्णाला भेटत नाही आणि न भेटल्यामुळं
भगवान श्रीकृष्ण एक दिवस सुबलला बोलवतात. सुबल सखा आहे की नाही भगवान श्रीकृष्णांचा, हा जवळजवळ राधाराणी सारखा दिसायला. भगवान श्रीकृष्ण त्याला बोलवलं आणि म्हटले की खूप इच्छा झालेली आहे राधाराणीला भेटण्याची. तर सुबल म्हटला की भगवंता काय सेवा करू तुमची. तर सुबलला भगवान श्रीकृष्ण सांगितले की काहीतरी योजना बनवावी लागेल. आणि मग सुबलने योजना बनवली. योजना बनवल्यानंतर सुबल गेला कुठं, राधाराणीच्या घरी. घराच्या दरवाज्यावर गेल्यानंतर राधाराणीची सासू त्या ठिकाणी बसली होती. तिचं नाव काय काय नाव, जटिला, माहित आहे जटिला. आणि कुटीला एक आहे. कुटीला कोण आहे, ननंद आहे राधाराणीची. सुबल त्या ठिकाणी गेला, जटिला उंबऱ्यावर बसली होती. आणि सुबल त्या ठिकाणी म्हटला की माझं वासरू इथं घरामध्ये गेलं नाही. जटिला म्हटली की तुझं वासरू इकडे घरामध्ये, असं कसं काय. नाही नाही मी बघितलं ते गेलेलं. तर जटिला म्हटली की ठीक आहे, वासरू गेले घरामध्ये तर जाऊन बघून ये म्हटली. आणि मग सुबल दबक्या पावलाने हळूहळू हळूहळू आतमध्ये महालामध्ये प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्यानंतर आतमध्ये राधाराणी असते. राधाराणी किचनमध्ये कुकिंग करत असते. आणि सुबल जाऊन हळूच राधाराणीच्या कानामध्ये या सर्व गोष्टी सांगतो की भगवान श्रीकृष्ण तुझी अमुक अमुक या कुंजामध्ये काय करतायत, वाट पाहते. असं म्हटल्याबरोबर राधाराणींनी सुबलला विचारलं की काय करावं लागेल. तर सुबल म्हटला की तुझे जे ड्रेस आहेत ना हे सर्व मला परिधान कर, मी दिसायला तुझ्यासारखाच आहे. राधाराणींनी सुबलला काय केले, आपले सर्व कपडे घातले. सुबल एक्झॅक्टली राधाराणी सारखा दिसू लागला. आणि राधाराणीने काय केलं, सुबलचा वेश परिधान केला. सुबलचा वेश परिधान करून राधाराणीने नाटक केलं. असं हातामध्ये वासरू पकडल्यासारखं केलं आणि दबक्या पावलाने हळूहळू हळू उंबरठ्यापर्यंत आली. आणि जटिलाला तिने सांगितलं की माझं वासरू सापडलं बरं का. आणि असं दडवून वासरू काय केलं, राधाराणी ते बाहेर पडले. आतमध्ये सुबल राहिला. आणि सुबलच्या वेशामध्ये राधाराणी काय झाली, बाहेर पडली. आणि बाहेर पडल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला भेटली. आणि भगवान श्रीकृष्ण अतिशय प्रसन्न झाले. तर सुबलने या प्रकारे भगवान श्रीकृष्णाची सेवा केली. तर अशा प्रकारे राधाराणी भगवान श्रीकृष्ण हे वृंदावनामध्ये गुपचूपपणे एकामेकाला भेटायचे आणि गुपचूपपणे भेटून सुंदर सुंदर लीला करायचे. पण या लीला होत असताना कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की अरे या जगामध्ये पण मुलं मुली या प्रकारचं प्रेम प्रकरण करतात, लव्हिंग अफेअर्स आहे की नाही, या जगामध्ये पण चालतात. मग राधाराणी आणि कृष्णाच्या अफेअर्स मध्ये आणि आपल्या अफेअर मध्ये काय फरक आहे. तो की आता थोड्या दिवसानंतर दांडी येईल. गणपती उठले की नवरात्र सुरू होतं आणि दुर्गा देवी समोर दांडिया खेळ सुरू होतो. टिपऱ्याने एकामेकाला मारतात एकामेकाला, टिपऱ्या मारतात ना. आणि चुकून काय झालं तर मग अंगावर मारतात नंतर मी नाही. तर नवरात्र उत्सवामध्ये लोक दांडिया खेळत असतात. परंतु हा दांडिया आणि भगवान श्रीकृष्णाचा दांडिया याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे. तर अशा प्रकारचं राधाराणीचं भगवान श्रीकृष्णाचं भेटणं व्हायचं. आणि त्याच्यामुळं वृंदावनामध्ये काय झालं, राधाराणीचं नाव खराब झालं. कधी कधी आपण पाहतो की एखादी मुलगी जर नेहमीच एखाद्या मुलाला भेटत असली तर त्या मुलीचं नाव त्या समाजामध्ये काय होतं, खराब होतं. तसं राधाराणीचं नाव संपूर्ण वृंदावनामध्ये खराब झालं. आणि भगवान श्रीकृष्ण राधाराणीला म्हटले की काळजी करू नकोस, तूच खऱ्या अर्थानं वृंदावनेश्वरी आहे आणि तू कशी परम पवित्र आहे हे मी एक दिवस संपूर्ण व्रजवासियांना सिद्ध करून दाखवेन. आणि मग काही काळ गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे आजारी पडले. आजारी पडल्यानंतर नंद बाबा यशोदा माता यांना खूप काळजी वाटू लागली. त्याने आपला कन्हैया आजारी पडलेला आहे आणि बऱ्याच वैद्यांना दाखवलं, परंतु भगवान श्रीकृष्ण काय बरे व्हायला तयार नाही.
आणि मग यशोदा मातेला खूप चिंता वाटू लागली, नंदबाबांना खूप चिंता वाटू लागली, काय करायचं काय करायचं. आणि मग एक वैद्य त्या ठिकाणी वृंदावनामध्ये येतो आणि हा वैद्य नंदबाबांच्या घरी येतो. घरी आल्यानंतर कन्हैयाची नाडी पाहतो. नाडी पाहिल्यानंतर हा वैद्य म्हणतो की मी कन्हैयाला काय करू शकतो, बरं करू शकतो. नंदबाबांना खूप बरं वाटलं, यशोदा मातेला पण खूप बरं वाटलं. कोणीतरी वैद्य भेटला बाबा जो आश्वासन देतो की माझ्या कन्हैयाला बरं करेल. आणि असं म्हटल्यानंतर मग वैद्य म्हटला की मी जे औषध आणलेलं आहे हे औषध यमुनेच्या पाण्यामध्ये मिक्स करून काय करावं लागेल, कन्हैयाला द्यावं लागेल. तर यमुनेमधून पाण्याचा घडा भरून या ठिकाणी आणायचा आहे आणि त्या जळामध्ये जर हे औषध मिळवलं तर कन्हैयाचा आजार बरा होईल. आणि मग नंदबाबा यशोदा माता लगेच घडा घेतात आणि निघतात पाणी आणण्यासाठी. तो वैद्य म्हटला की हा असा घडा उपयोगाचा नाहीये, या घड्याला 100 छिद्र असली पाहिजेत, एवढी मोठी 100 छिद्र त्या घड्याला असली पाहिजेत. त्या घड्यामधून यमुनेमध्ये काय करावं लागेल, पाणी आणावं लागेल. आणि रस्त्यामध्ये येताना एक ओढा आहे, त्या ओढ्यावरती गवताच्या काड्यांचा ब्रिज बनवावा लागेल. कशाचा, भाताच्या काड्या असतात ना त्याचा ब्रिज बनवावा लागेल. ते मडकं भरून आणायचंय आणि येताना त्या ब्रिज वरून चालत या ठिकाणी यायचं आहे. आणि जो व्यक्ती याच्यामध्ये यशस्वी होईल त्याच्याच गाड्यामध्ये ते पाणी घेऊन औषध कन्हैयाला दिलं जाईल. पटकन यशोदा मातेने घडा घेतला 100 छिद्राचा, गेली यमुनेमध्ये पटकन आणि घडा यमुनेमध्ये बुडवला. बुडवून बाहेर काढेपर्यंत काय झालं, सगळं पाणी भळा 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 त्याच्यावरून खाली वाहून गेलं. यशोदा माता अपयशी झाली. आता जो गवताच्या काड्यांचा ब्रिज होता त्याच्यावर चालण्याची काय आवश्यकता, पहिल्या एक्झाममध्येच फेल यशोदा माता. आता मग काळजी वाटली नंदबाबांना. नंदबाबांनी घडा घेतला, गेले यमुनेमध्ये, घडा पाण्यात बुडवला, बाहेर काढेपर्यंत सगळं पाणी खाली गेलं. आता नंदबाबा यशोदा माता अपयशी झाले. आता कोण यशस्वी होणार याच्यामध्ये. मग भगवान श्रीकृष्णाचे सर्व गोपमित्र आले, सर्वांनी प्रयत्न केला, सर्वजण याच्यामध्ये अपयशी झाले. त्यानंतर जटिला कुटीला पण आले, त्यांनी पण हा प्रयत्न केला. जटिला कुटीलाचं पण श्रीकृष्णावर खूप प्रेम होतं, त्याही त्याच्यामध्ये अपयशी झाले. नंतर आता शेवटी सर्व गोपी, कारण गोपींचं सर्वात भगवान श्रीकृष्णाच्यावरती जास्त प्रेम, सर्व गोपी आल्या, गोपींनी तो प्रयत्न केला, गोपी सुद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी झाले. वृंदावनामधील सर्व लोक संपली. पहिल्याच एक्झाम मध्ये सर्वजण फेल झाली आणि आता वृंदावनामध्ये केवळ एकच व्यक्ती राहिली होती. आणि ती कोण होती, ती होती श्रीमती राधाराणी. बघा आता भगवान श्रीकृष्णाच्या मधलं आणि राधाराणीच्या मधलं प्रेम. मग राधाराणी राहिली, सर्वांनी राधाराणीला बोलवलं आणि सांगितलं की तूच बाई एकटी राहिलेली. सर्वजण याच्यामध्ये अपयशी झालेले. राधाराणीने घडा घेतला आणि पहिलं स्मरण कोणाचं केलं, भगवान श्रीकृष्णाचं. भगवान श्रीकृष्णाचं चिंतन केलं आणि राधाराणी चिंतन करत 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 यमुनेमध्ये गेली, पाण्यामध्ये घडा बुडवला, बाहेर काढला, एकही थेंब पाण्याचा खाली आला नाही. पहिल्या परीक्षेमध्ये राधाराणी पास झाली. घडा घेऊन डोक्यावरती चालत चालत राधाराणी आली. ओढ्यावरती ब्रिज होता, कशाचा, गवताच्या काड्यांचा. काय मजबूत ब्रिज नव्हता, नुसते गवताच्या काड्या अंतरल्या होत्या त्याच्यावरती. राधाराणी आली, पुलावर पाय ठेवण्याआधी कोणाचं स्मरण केलं, भगवान श्रीकृष्णाचं. माझं खरं प्रेम जर भगवान श्रीकृष्णाच्या वरती असेल तर हा घडा त्या नंदबाबांच्या महालापर्यंत पोहोचेल. पहिला पाय टाकला, दुसरा पाय टाकला, तिसरा पाय टाकला आणि राधाराणी तो ब्रिज पूर्ण पार केला आणि राधाराणी कुठे पोहोचली, नंदबाबांच्या महालापर्यंत. सगळं वृंदावन राधाराणीच्या मागे गेलो बघण्यासाठी. खरंच बाई ही या घड्यात पाणी भरू शकते का. सगळ्यांना आश्चर्य धक्का बसला, सगळ्यांनी तोंडामध्ये बोटं घातली, हिने पाणी भरलं ह्याच्यामध्ये. आणि एवढंच नाही तर त्या गवताच्या काड्यांच्या ब्रिजवरून राधाराणी चालत चालत कुठं पोहोचली, आता नंदबाबांच्या महालात.
पोहोचल्यानंतर वैद्याने ते पाणी घेतलं, त्याच्यामध्ये औषध मिळवलं आणि ते औषध भगवान श्रीकृष्णाला दिलं आणि एका क्षणामध्ये भगवान श्रीकृष्ण आजारावरून बरे झाले. बोलो राधा राणी की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. तर ही महिमा आहे राधा राणीची. आता असं कोणाचं जर प्रेम असेल या जगामध्ये तर हे असं सिद्ध करून दाखवावं, होय की नाही. आजकालचं प्रेम काय, परवा मी ऐकलं आमची मुलं सांगत होती की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हा ट्रेंडच जुना झाला म्हटले प्रॉब्लेम. हा ट्रेंड जुना झाला म्हटलं, नवीन कुठला ट्रेंड आलाय बाबा आता, फ्रेंडशिप विथ बेनिफिट्स. म्हटलं हा काय प्रकार आहे, आता सांगण्यासारखा नाही तर पण नाही सांगत. तर फ्रेंडशिप विथ बेनिफिट म्हणजे त्या फ्रेंडशिप मध्ये काय फायदा असेल तर फ्रेंडशिप ठेवा, तर फ्रेंडशिप ठेवू नका, असा प्रकार आलेला आहे. ट्रेंड बदलत चाललेला आहे. आणि काय आहे की असं म्हटलेलं आहे की ओल्ड प्रो आणि न्यू प्रो. याचा अर्थ काय, जुने कावळे आणि नवीन कावळे. 60 वर्षापुढे गेलेले हे जुने कावळे आणि 12-13 वर्षाच्या वयामध्ये पदार्पण करणारे नवीन कावळे. पण एन्जॉय तोच आहे, आहार निद्रा मैथुन, ह्याच्या पलीकडे काही नाही. आपले जी इंद्रिय आहेत की नाही, ही इंद्रिय शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 इंद्रिय विषयांच्या पलीकडे कुठलाही एन्जॉय आपण करू शकत नाही. आणि तो मग अमेरिकेचा ट्रम्प असो किंवा आणि तो बिल गेट्स असो आणि सगळ्यात श्रीमंत कोण आहे आता, हा एलॉन मस्क. शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 इंद्रिय विषयांच्या पलीकडे कुठलाही एन्जॉय आपण या जगात करू शकत नाही, होय की नाही. तर या जगामध्ये लोक जो एन्जॉय करतायत या एन्जॉयच्या पलीकडं राधाकृष्णांचं प्रेम आहे, गोपींचं प्रेम आहे. आणि जे भक्त भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये संलग्न झालेले आहेत त्यांना मिळणारा जो रस आहे की नाही भक्तीमधला, तो पण त्याच्या पलीकडचा आहे. तर त्याच्यामुळं राधाकृष्णांचं प्रेम हे या जगातल्या साधारण मुलाप्रमाणे नाही. एकदा सर्व गोपी भगवान श्रीकृष्णाच्याकडे गेल्या आणि भगवान श्रीकृष्णाला म्हटले की भगवंता आम्हाला ही यमुना नदी पार करून पलीकडे जायचंय. तर पलीकडं अगस्ती मुनी आहेत, त्यांनाही आम्ही खाण्याची सामग्री बनवलेली आहे ती त्यांना आम्हाला द्यायची आहे. तर भगवान श्रीकृष्ण म्हटले की यमुना नदी पार करायचे तर तुम्हाला काही उपाय पाहिजे का माझ्याकडून. तर हो म्हटले उपाय पाहिजे. काय उपाय आहे. तर भगवान म्हटले की जा म्हटले यमुनेच्या किनाऱ्यावर आणि त्या ठिकाणी एवढंच वाक्य म्हणा, काय, जर कृष्ण ब्रह्मचारी असतील तर ते तुम्हाला वाट देतील. आता कृष्ण आणि ब्रह्मचारी हे ऐकलं तर सगळेजण तोंडात बोटं घालतील, भारतात इतर लोक कमीत कमी, होय की नाही. यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्णाने किती विवाह केले, 16,108 आणि किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त गोपी वृंदावनामध्ये होते. आणि भगवान श्रीकृष्ण रात्रीच्या 12 वाजता बासरी वाजवायचे आणि सर्व गोपींना आमंत्रित करायचे. कशासाठी, दांडिया खेळण्यासाठी, रासलीला खेळण्यासाठी. गोपींना पण आश्चर्य वाटले का रे भगवान असे म्हणतात, पण गोपींना माहिती होतं भगवान श्रीकृष्ण हे खरोखरच ब्रह्मचारी. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे माहिती, कोणता अभंग आहे, भोगुनिया 16 सहस्त्र नारी तरीही श्रीकृष्ण ब्रह्मचारी. आता बघा सर्व गोपी गेल्या यमुनेच्या किनाऱ्यावर आणि त्या ठिकाणी यमुनेला म्हटले की जर श्रीकृष्ण हे ब्रह्मचारी असतील तर तू आम्हाला वाट देशील. असं म्हटल्याबरोबर काय झालं, यमुनेने एका क्षणामध्ये त्या ठिकाणी वाट दिली आणि गोपी चालत त्या ठिकाणाहून पूर्ण रस्ता तयार झाला. गोपी चालत यमुनेच्या पलीकडे पोहोचल्यानंतर अगस्ती मुनींच्या समोर त्या ठिकाणी जी काही खाद्याची सामग्री ठेवली होती, अगस्ती मुनी नाही दुर्वासा मुनी होते, दुर्वासा मुनींच्या समोर ही सर्व खाद्याची सामग्री ठेवली. आता दुर्वासा मुनींच्यासाठी खूप प्रचुर मात्रेमध्ये भोग सामग्री या सर्व गोपींनी नेली होती. भाताचे डोंगर होते, चपातीचे डोंगर होते, स्वीटचे डोंगर होते, गुलाबजाम, रसमलाई, संदेश, सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी ठेवले होते. आणि दुर्वासा मुनींनी ढेकर येईतोपर्यंत खाल्लं. आता गोपीच्या हातचं कोण खाणार नाही, गोपी या भगवानाच्या प्रेमी भक्त आहेत.
त्यांच्या हातचं जो व्यक्ती कोणी खाईल त्याला निश्चितपणे भगवत प्रेम प्राप्त होऊ शकते. दुर्वासा मुनीने पोट भरून ते सेवन केलं. सेवन केल्यानंतर गोपी म्हटले की आम्हाला का यमुनेच्या पलीकडे जायचं. दुर्वासा मुनी म्हटले अलीकडे आला कसं. तर मग गोपीने सांगितले की भगवान श्रीकृष्णाने आम्हाला सांगितलं होतं किनाऱ्यावर जा आणि केवळ एवढंच म्हणा की जर कृष्ण ब्रह्मचारी असतील तर तू आम्हाला वाट देशील. यमुनेने वाट दिली. दुर्वासा मुनी म्हटले की जा म्हणले यमुनेच्या किनाऱ्यावर आणि त्या ठिकाणी जाऊन म्हणा की दुर्वासा मुनी हे केवळ दुर्वासा ना दुर्वा त्याचा रस ग्रहण करून जीवन जगतात. आता गोपीने तोंडाला हात लावला. म्हटले की बाबांनी तर एवढा ठीक खाल्ला इथं आणि काय म्हणतो की दुर्वांचा रस पिऊन फक्त हा जिवंत राहतो. गोपीच्या समोर एवढा भाताचा ढीक संपवला. चपात्या गुलाबजाम हे सगळं खाल्लं. ढेकर पण मोठा दिला. पण गोपीला माहित होतं दुर्वासा मुनी खातात पण ते खाऊन न खाल्ल्यासारखं आहे. गेल्या यमुनेच्या किनाऱ्यावर म्हटले की दुर्वासा मुनी हे केवळ जर दुर्वांचा रस पिऊन जीवन जगत असतील तर तू आम्हाला वाट देशील. एका मिनिटामध्ये यमुनेने काय केलं रस्ता दिला. गोपी पलीकडे गेले. तरी साधूंच्या मध्ये जर एवढी शक्ती असेल तर भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये किती शक्ती असेल आहे की नाही. तर म्हणून भगवंतांना आत्माराम म्हटलेलं आहे. आत्माराम म्हणजे काय जे स्वतःमध्येच पूर्णपणे संतुष्ट आहे. त्यांना या जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडून आनंद प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळी रासलीला सुरू केली रात्रीच्या 12 वाजता बरोबर. आता ही रासलीला किती वेळ चालली होती माहितीये कोणाला किती वेळ चालली होती. ही रासलीला ब्रह्मदेवांची एक रात्र चालली होती. ब्रह्मदेवांची एक रात्र. आपली रासलीला दांडे किती वेळ चालते इकडं श्रावणामध्ये दुर्गादेवीच्या समोरची 2 तास नंतर ढेपाळतात सगळी आहे ना. भगवान श्रीकृष्णांची रासलीला ही ब्रह्मदेवांची एक रात्र चालली होती. आता ब्रह्मदेवांची एक रात्र केवढी आहे. ब्रह्मदेवांचा एक दिवस बघा. सत्य त्रेता द्वापार कली ही 4 युग आहेत. ही 4 युग 1000 वेळा भ्रमण होतात ना त्यावेळी एक दिवस होतो आणि ही 4 युग 1000 वेळा भ्रमण होतात त्यावेळेला त्यांची एक रात्र होती. एवढा मोठा दिवस आणि एवढी मोठी रात्र ब्रह्मदेवांची आहे. आता सत्य त्रेता द्वापार कली याचा कालावधी किती माहितीये. कलियुगाचा कालावधी आहे 4,32,000 वर्षांचा. द्वापार युगाचा कालावधी आहे 8,64,000 वर्षांचा. त्रेतायुगाचा कालावधी आहे 8,64,000 डबल करायचं आणि सत्ययुगाचा कालावधी त्रेताच्या डबल करायचं. एवढा कालावधी आहे या युगांचा आणि ही युग 1000 वेळा भ्रमण झाल्यानंतर फक्त एक दिवस होतो ब्रह्मदेवांचा. तर अशी रासलीला भगवान श्रीकृष्णांनी केलेली होती. मग याची नक्कल आपण करू शकतो का. करू शकतो का आपण याची नक्कल नाही करू शकत. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या मधलं आणि राधाराणी मधलं जे प्रेम आहे ना हे प्रेम साधारण प्रेम नाही. हे दिव्य प्रेम आहे अद्भुत आहे. आणि जो कोणी व्यक्ती व्यासदेव सांगतात जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या रासलीलांचं श्रवण अधिकृत व्यक्तीकडून परमप्रेमाने श्रवण करतो असा व्यक्ती काम जीवनावरती विजय मिळवू शकतो. ही महिमा आहे भगवान श्रीकृष्णांच्या रासलीलेची. त्याच्यामुळे आपल्या गल्लीमधल्या राधाकृष्णाच्या जे अफेअर चालतात त्या अफेअर मध्ये आणि भगवान श्रीकृष्णांच्या राधाराणीच्या अफेअर मध्ये मोठं अंतर आहे. त्याला आपण असं साधारण समजून चालणार नाही किंवा त्याची नक्कल करून चालणार नाही. ज्यावेळी रासलीला सुरू होती त्यावेळी या रासलीलेमध्ये गोपींना अहंकार झाला. आता भागवतामध्ये असं वर्णन आहे की या गोपी किती संख्येमध्ये होत्या. आता 16,108 राणीशी तर विवाह केला द्वारकेमध्ये भगवंताने या द्वारकेमधल्या राणी. पण वृंदावनामध्ये असं म्हटलं की करोडो गोपी होत्या. श्रुतीचारी मुनिचारी ऋषीचारी अशा या सर्व गोपी होत्या आणि यांची संख्या किती होती करोडोच्या रूपामध्ये. आणि भगवान श्रीकृष्णाने स्वतःचा विस्तार प्रत्येक गोपी बरोबर केलेला होता. 16,108 राण्यांच्या वर जसा भगवानाने विस्तार केला होता तसा प्रत्येक गोपी बरोबर भगवान श्रीकृष्णाने विस्तार केला होता.
आणि प्रत्येक गोपी बरोबर भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये काय करत होते, रासलीला खेळत होते. आणि ज्यावेळी गोपींना असं वाटलं की संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक, संपूर्ण आध्यात्मिक विश्वाचे स्वामी हे आमच्या बरोबर काय करतायत, नृत्य करतायत, आणि हे पाहिल्यानंतर गोपींच्या मनामध्ये काय झाला, अहंकार निर्माण झाला. आणि जसा अहंकाराचा स्पर्श गोपींच्या हृदयामध्ये झाला, त्या क्षणी भगवान श्रीकृष्णाने काय केलं, त्या रासलीलेला सोडून निघून गेले, अप्रकट झाले भगवंत. आणि सर्व गोपी चिंतित झाले, काय भगवंत प्रकट झाला. आणि गोपींना समजलं की भगवंत या रासलीलेवरून का अप्रकट झालेले, तर त्याचं कारण काय, हृदयामध्ये निर्माण झालेला अहंकार. तर यावरून काय समजतं, तर भगवान श्रीकृष्ण हे स्वतःमध्ये पूर्णपणे संतुष्ट आहेत आणि भगवंत हे पूर्णपणे आत्माराम आहेत. या सर्व समूहामधून केवळ एकाच गोपीला भगवंत घेऊन बाहेर पडले होते, आणि ती गोपी कोण होती, हा, ती गोपी होती राधाराणी. राधाराणी घेऊन बाहेर पडले होते. आणि राधाराणी घेऊन चाललेले असताना राधाराणीच्या मनामध्ये पण काय झालं, या अहंकाराने प्रवेश केला. राधाराणीला असं वाटलं की या सर्व गोपींच्या मध्ये मी काय आहे, सर्वश्रेष्ठ गोपी आहे. असा अहंकार झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने राधाराणीला पण त्या ठिकाणी सोडलं आणि भगवान तिथून एकटे निघून गेले. आणि तुम्ही पाहिलं असेल की ज्या ठिकाणी बघा वृंदावनामध्ये पेठा नावाचं स्थान आहे, त्या ठिकाणी नारायण सरोवर आहे. या ठिकाणी भगवंत चतुर्भुज विष्णू रूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट होतात. आणि सर्व गोपी शोधू लागतात की आमचे कन्हैया कुठे गेले, कन्हैया कुठे गेले, कन्हैया कुठे गेले, आणि शोधू लागतात. आणि शोधत असताना मग शोधत शोधत त्या ठिकाणी येतात. चतुर्भुज विष्णू रूपामध्ये नारायण उभे असतात. आणि त्या सर्व गोपी त्या ठिकाणी नारायणांना विचारतात की आमचे कन्हैया तुम्ही पाहिले की नाही कुठे. तर नारायण म्हणतात की तुमचे कन्हैया आम्ही नाही पाहिलेले. आणि गोपी तिथून दर्शन करून पुढे जातात. आणि शेवटी एक गोपी त्या ठिकाणी येते. ज्यावेळी ती पाहते त्यावेळी भगवान नारायणांचं दर्शन झाल्यानंतर काय होतं, या नारायणाचे जे पाठीमागचे दोन हात असतात हे ऑटोमॅटिक काय होतात, तुटून जातात. आणि भगवंत त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये प्रकट होतात. आणि मग राधाराणीचं आणि भगवान श्रीकृष्णांचं केलं. तर भगवंतांच्या या ज्या लीला आहेत, या लीला साधारण लीला नाहीत, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर असं हे जे अद्भुत व्यक्तिमत्व आहे राधाराणीचं, हे आज प्रकट झालं. वृषभानु महाराज आणि कीर्तिदा माता यांची सुकन्या ही आज प्रकट झाली. तर वृषभानु महाराज हे पाठीमागच्या जन्मामध्ये चंद्रकांत नावाचे राजा होते. आणि जी कीर्तिदा आहे ही कलावती नावाची राणी होती. आणि दोघांनी खूप कठोर तपस्या केली होती. कोणाची तपस्या केली होती, लक्ष्मी देवीची. आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करून त्यांनी वरदान मागितलं होतं, काय, तुझ्यासारखी सुंदर कन्या आम्हाला प्राप्त व्हावी. आणि लक्ष्मी देवी म्हटली की माझ्यासारखी सुंदर कन्या तुम्हाला हवी असेल तर मला स्वतःलाच काय व्हावं लागेल, प्रकट व्हावं लागेल. आणि तीच लक्ष्मी देवी वृषभानु महाराजांनी कीर्तिदा मातेच्या घरामध्ये प्रकट झाली. तर कशी प्रकट झाली, तर राधाराणीचं जे प्राकट्य आहे ते पण अद्भुत आहे. असं नाही की साधारण एखादी कन्या किंवा एखादा पुत्र जन्माला येतो त्या प्रकारे राधाराणी प्रकट झाली. तर वृषभानु महाराज हे यमुनेमध्ये एक दिवस स्नान करण्यासाठी गेलेले असतात. आणि स्नान करण्यासाठी गेलेले असताना यमुनेमध्ये 3 डुबक्या मारतात. आणि तिसरी डुबकी मारल्यानंतर त्यांच्या शरीराला एका सोन्याच्या पाकळ्याच्या कमळाचा स्पर्श होतो. हजारो पाकळ्या असणारं हे सोन्याचं कमळ असतं. त्याचा स्पर्श वृषभानु महाराजांच्या शरीराला झाला. स्पर्श झाल्याबरोबर वृषभानु महाराजांनी पाहिले की हे तर अद्भुत कमळ आहे आणि त्याला हजारो पाकळ्या आहेत. आणि हजारो पाकळ्यांच्या मध्यभागी एक सुंदर बालिका आहे. आणि ही बालिका सुवर्ण रंगाची, तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि. एवढी सुंदर बालिका वृषभानु महाराजांनी पाहिली. पाहिल्याबरोबर
बघा, पाहिल्याबरोबर वृषभानू महाराजांच्या शरीरामध्ये अष्टसात्विक विकार प्रकट झाले दर्शन झाल्याबरोबर. आणि राधा राणीला स्पर्श केल्याबरोबर वृषभानू महाराज त्या ठिकाणी मूर्छित पडले आणि बऱ्याच काळानंतर मग ते शुद्धीवरती आले. कधी कधी भक्त आम्हाला येतात आणि म्हणतात की प्रभू काल राधा राणी स्वप्नात आली हो. कोण कोण म्हणतात की रामचंद्र स्वप्नात आले, कधी कृष्ण स्वप्नात येतात, होय की नाही. बघा, आपल्या स्वप्नामध्ये राधा राणी आली, भगवान श्रीकृष्ण आले, तर कमीत कमी आपल्यामध्ये हे अष्टसात्विक विकार प्रकट झाले पाहिजेत. कोणते अष्टसात्विक विकार आहेत? अंगावर रोमांच प्रकट झाले पाहिजेत, डोळ्यांमधून अश्रुधारा आल्या पाहिजेत, होय की नाही. दिव्य आनंदाची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे, तर समजायचं की खरोखरच राधा राणी स्वप्नामध्ये आली. नाहीतर मग सिनेमामध्ये लटी यायची स्वप्नामध्ये, होय की नाही. तर भगवान स्वप्नामध्ये आले तर आपल्याला या प्रकारे हे अष्टसात्विक विकार प्रकट झाले पाहिजे. आणि जर भगवंतांनी स्पर्श केला तुम्हाला तर काय झालं पाहिजे? काय झालं पाहिजे? उद्या सकाळी आपण उठलो नाही पाहिजे, आपण बेशुद्ध असलो पाहिजे. म्हणजे भगवंतांचा जर स्पर्श आपल्याला झाला तर आपण मूर्छित पडलो पाहिजे. तर हे लक्षण आहे भगवान दर्शन झाल्याबरोबर. तर वृषभानू महाराजांनी त्या कन्याला स्पर्श केला, घरी घेऊन आले आणि पाहिलं त्यांनी. त्याने कन्यारत्न तर प्राप्त झालेलं आहे, परंतु डोळे मात्र काही उघडत नाही. थोडे दुःखी झाले आणि त्यांना असं वाटलं की आज उद्या ही कन्या काय करेल, डोळे उघडेल. वृषभानू महाराजांनी राधा राणीला एका सोन्याच्या पाळण्यामध्ये ठेवलं आणि ठेवल्यानंतर अनेक दिवस निघून गेले, पण राधा राणी डोळे उघडाय काय तयार नाही. वृषभानू महाराज दुःखी झाले, कीर्तिदा माता दुःखी झाली. आणि एक दिवस काय झालं, नारद मुनींचं त्या ठिकाणी आगमन झालं. आणि नारद मुनींनी वृषभानू महाराजांना विचारलं, म्हटले की तुमच्याकडे कन्यारत्न प्राप्त झालंय का तुम्हाला? तर वृषभानू महाराज थोडासा संकोच करू लागले. म्हटले की कसं सांगायचं नारद मुनींना, कन्यारत्न प्राप्त झालंय पण ते कसं आहे, आंधळ आहे. आपल्याला मुलगा जन्माला आला जर तो आंधळा असेल तर आपल्याला उत्साह असतो का ते सांगण्यासाठी लोकांना? नाही राहणार. वृषभानू महाराजांना दुःख वाटलं, कसं सांगायचं. ते म्हटले की होय कन्यारत्न प्राप्त झाले पण ते कसं आहे, आंधळ आहे. नारद मुनी म्हटले की ठीक आहे, मला त्याचं दर्शन करायचं. वृषभानू महाराज नारद मुनींना आतमध्ये घेऊन जातात आणि राधा राणीचं दर्शन केल्याबरोबर नारद मुनीच्या शरीरामध्ये अष्टसात्विक विकार प्रकट होतात आणि भावभोर होऊन नारद मुनी त्या ठिकाणी नृत्य करू लागतात. वृषभानू महाराजांना कळत नाही की हा नारद मुनी का नृत्य करतायत. कीर्तिदा माताला पण आश्चर्य वाटतं, नारद मुनी एवढं भावभोर नृत्य का करतायत. नारद मुनी म्हटले की ही बालिका साधारण बालिका नाही, म्हटले मोठ्या उत्सवाचं आयोजन करा, भव्य उत्सवाचं आयोजन करा आणि या उत्सवामध्ये नंद बाबा आणि यशोदा मातेला आमंत्रित करा. त्यांना का आमंत्रित करा? कारण त्यांना आमंत्रित केले की त्यांच्याबरोबर काय होणार आहे, त्यांचा जो बाळ कृष्ण आहे तो पण येणार आहे. आणि तो आला की मग ही कन्या काय करणार आहे, आपले डोळे बरोबर उघडणार आहे. तर नारद मुनींनी हे सर्व सांगितलं, फक्त म्हटले मोठा उत्सव आयोजित करा, नंद बाबा आणि यशोदा मातेला आमंत्रित करा. आणि मोठ्या उत्सवाचं आयोजन झालं आणि नंद बाबा यशोदा मातेला आमंत्रित केलं, सर्व ब्रजवासियांना आमंत्रित केलं. आमंत्रित केल्यानंतर मोठा उत्सव पाहिल्यानंतर नंद बाबा यशोदा मातेला खूप आनंद झाला. वृषभानू महाराज कीर्तिदा माता त्यांचं आदरातिथ्य करतात, स्वागत करतात आणि मग बसून त्यांची चर्चा चाललेली असते. चर्चा चाललेली असताना जो गोपाळ कृष्ण आहे तो यांच्या चर्चेमध्ये बसत रांगत रांगत भगवंत पुढे जातात. ज्या ठिकाणी राधा राणीला सोन्याच्या पाळण्यामध्ये ठेवलेलं असतं तिथपर्यंत पोहोचतात. पोहोचल्यानंतर त्या पाळण्याला एक दोरी लावलेली होती, त्या दोरीला भगवंत पकडतात आणि उभं राहतात आणि पाळणा असा खाली ओढतात आणि आतमध्ये डोकून पाहतात. डोकून पाहिल्याबरोबर काय होतं, राधा राणी आपले डोळे उघडते. बोलो राधा राणी की जय, भगवान कृष्ण भगवान की जय. तर राधा राणीने आपले डोळे उघडले आणि राधा राणीने पहिलं दर्शन कोणाचं केलं,
भगवान श्रीकृष्णाची जोडी. तर राधाराणी आपल्याला शिकवते, काय शिकवते की या जगामध्ये जन्माला आल्यानंतर पहिलं दर्शन कोणाचं करायचंय? हा गोपाळ कृष्णाचं करायचं, होय की नाही? आणि मग आपल्या दिवसभराच्या कार्याची सुरुवात करायची आहे. तर आपण झोपेतून उठल्यानंतर सुद्धा सवय लावली पाहिजे. कोणत्या गोष्टीची? हा भगवंतांचं दर्शन करण्याची आपण सवय लावली पाहिजे. आपल्याला सवय कुठली आहे? हा आहे की नाही? उठल्याबरोबर मोबाईल बघण्याची सवय आहे की नाही? पण मोबाईल मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो? राधाकृष्णांचा फोटो त्याच्यामध्ये ठेवू शकतो. उठल्याबरोबर आपण काय करू शकतो जेणेकरून भगवंतांचं दर्शन करू शकतो. आजकाल आपण पाहतो की आपल्याला मोबाईलची एवढी सवय लागलेली आहे. कधी कधी आपण व्हॉट्सअप मध्ये, इंटरनेट मध्ये, फेसबुक मध्ये जातो, कधी कधी युट्यूब मध्ये जातो आणि आपल्या आवडीच्या गोष्टी पाहण्यासाठी जातो. आणि जे आपल्याला पाहायचं असते ते आपण पाहत असतो. पण पाहत आपण काय करतो? जे आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी ते आपण आपल्याला पाहायची इच्छा होते, आहे की नाही? आणि आपण त्या बोटाने असं वरती फिरवत असतो. ते आपण वरती फिरवतो, त्याचा कुठं एंड येतो का कधी खाली? येतो का खाली एंड कधी? बघा, एक वेळ ना समुद्राचा एंड लागल, विहिरीचा पण एंड लागल, पण आपण जे रील फिरवतो ना वरती अशा, हे तुम्ही दिवसभर करत बसा, ट्राय करून बघा दिवसभर. मला वाटत नाही त्याचा एंड येईल. कुठं येईल का? हा कुठंच एंड येणार नाही. त्याच्यामुळं याला फुलस्टॉप दिला पाहिजे योग्य वेळेला. तर फुलस्टॉप कधी बसेल? ज्यावेळी आपण राधाकृष्णांची दर्शनाची सवय सकाळी उठल्याबरोबर लावू त्यावेळी. तर राधाराणी आपल्याला हे शिकवते. राधाराणी काय शिकवते? या जगामध्ये जन्माला आल्यानंतर पहिलं दर्शन आपण कोणाचं केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णाचं केलं पाहिजे. आणि रात्री झोपेतून उठल्याबरोबर सुद्धा कोणाचं दर्शन केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णाचं दर्शन केलं पाहिजे. तर एकदा एक बाबाजी होते आणि हे बाबाजी वृंदावनामध्ये भक्तिशास्त्राची परीक्षा देण्यासाठी गेले होते. आणि एका ब्रजवासियांच्या घरामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. एका खोलीमध्ये त्यांची राहायची व्यवस्था होती. हे ब्रजवासी कुटुंब अतिशय धार्मिक होतं आणि त्यांना 2 छोट्या मुली होत्या. आणि ज्या खोलीमध्ये राहण्याची व्यवस्था होती त्याच खोलीमध्ये त्यांचं गर्भगृह होतं. राधाकृष्णांच्या विग्रहांची त्यांनी त्या ठिकाणी स्थापना केली होती. रोज त्या ठिकाणी त्यांची पूजा करत होते. या छोट्या 2 मुलींना सवय कशी होती बघा? झोपेतून उठल्याबरोबर पळत जायचं गाभाऱ्यामध्ये, राधाकृष्णांचं दर्शन करायचं आणि मग सगळ्या गोष्टींना पुढं दिवसभराच्या गोष्टींना सुरुवात करायची, अशी सवय. आणि बाबाजी त्या खोलीमध्ये सकाळी उठून आपला अभ्यास करत होते आणि या छोट्या मुली धावत पळत त्या खोलीमध्ये गेल्या आणि जाऊन बाबाजीकडे पाहिलं, थोड्याशा हसल्या आणि गर्भगृहामध्ये गेल्या, भगवानाचं दर्शन केलं, पडदा बंद करून निघून गेल्या. बाबाजींनी पाहिलं हे सर्व. पाहिल्यानंतर त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनाही प्रेरणा मिळाली की अरे एवढ्या छोट्या मुली आहेत पण उठल्याबरोबर त्यांनी काय केलंय? पहिलं राधाकृष्णाचं दर्शन केलं आणि मग दिवसभराच्या कार्याला सुरुवात केली. बाबाजींना आपण त्याच्यावर शिकायला मिळालं. आणि मग जवळजवळ एक 15-20 वर्षांचा काळ निघून गेला. आणि हा काळ निघून गेल्यानंतर हेच बाबाजी वृंदावनामध्ये एका ठिकाणी भागवत कथा सांगत होते. आणि या कथेमध्ये जवळजवळ हजारो लोक बसलेली होती. भागवत कथा पूर्णपणे संपल्यानंतर त्या कथेमधून एक तरुणी बाबाजींच्या समोर आली. हातामध्ये एक छोटस बाळ होतं, त्याला घेऊन त्या ठिकाणी आली आणि बाबाजींना म्हटली की बाबाजी तुम्हाला ओळखलं का? तर बाबाजी म्हटले की नाही बाळा ओळखलं तुला मी. तर ती म्हटली की बघा तुम्ही 15-20 वर्षापूर्वी वृंदावनामध्ये भक्तिशास्त्राची परीक्षा द्यायला आला होता आणि एका ब्रजवासियांच्या घरामध्ये थांबला होता. मग बाबाजींच्या लक्षात आलं, हा मी एका घरामध्ये राहिलो होतो, एक ब्रजवासियांचं घर होतं, तिथे मी अभ्यास करत होतो. ती छोटी मुलगी म्हटली की त्या 2 मुलींना तुम्ही ओळखता का? तुमच्या खोलीमध्ये आल्या होत्या, तुमच्याकडे बघून हसल्या होत्या, गाभाऱ्यामध्ये दर्शन करून पळून गेल्या होत्या. मग बाबाजींना आठवलं की होय त्या 2 छोट्या मुली आठवल्या. ती म्हटली की त्या 2 छोट्या मुली त्याच्यामधली मी छोटी मुलगी आहे.
मग बाबाजींना लक्षात आले की हा त्या दोष होत्या, आणि मग डोळ्यामध्ये तिचे अश्रू आले आणि रडत रडत ती बाबाजींना सांगू लागली. म्हटले की बाबाजी, आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानपणापासून खूप चांगले संस्कार दिले होते. कोणते संस्कार दिले होते? झोपेतून उठल्याबरोबर पहिल्यांदा काय करायचं, गर्भगृहामध्ये जायचं, राधाकृष्णाचं दर्शन करायचं आणि मग दिवसभराच्या कार्यांना सुरुवात करायची. हे प्रशिक्षण आम्हाला मिळालं. पण आता माझा विवाह अशा व्यक्तीबरोबर झालेला आहे की ते घर काय नाही, कृष्ण भक्त नाहीये, आणि त्या ठिकाणी मी भगवानाची सुंदर अशा प्रकारे पूजा अर्चा करू शकत नाहीये. आणि हे ऐकल्यानंतर बाबाजींना पण खूप दुःख झालं. मग बाबाजींनी विचारले की मग तू आता राधाकृष्ण दर्शन कसं करतेस सकाळी उठल्याबरोबर? तर मग तिने काय केलं, आपल्या गळ्यामधलं एक लॉकेट काढलं आणि त्या लॉकेटमध्ये तिने राधाकृष्णांची एक छोटीशी फ्रेम ठेवली होती. ती म्हटली की जरी घरामध्ये मी भक्ती करत नसले, करू शकत नसले, तरी पण मी काय करते, उठल्याबरोबर या लॉकेटमध्ये असणारे जे राधाकृष्ण आहेत त्यांचं मी दर्शन करते आणि दिवसाची सुरुवात करते. यावरून काय लेसन मिळतो, तर ब्रजवासियांच्या हृदयामध्ये या प्रकारची जी काय रागानुगा भक्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तर राधाराणी आपल्याला काय शिकवते, तर हा लेसन आपल्याला शिकवते. तर म्हणून आपल्या दिवसाची कार्याची सुरुवात ही पहिल्यांदा आपण मंदिरामध्ये येऊन केली पाहिजे. मंदिरामध्ये आलं पाहिजे, पहिल्यांदा प्रभूंना दंडवत केला पाहिजे, भगवानांना दंडवत केला पाहिजे, आणि मग आपल्या दिवसभराच्या कार्याची काय केली पाहिजे, आपण सुरुवात केली पाहिजे. मग आपण खऱ्या अर्थानं राधाराणीची कृपा ही प्राप्त करू शकतो. तर राधाराणी ही अतिशय दयाळू आहे, इतका दयाळू अवतार आहे. असं म्हटलं जातं की एकदा नंदगावमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या समोर भिक्षुक लोकांची लाईन लागली आणि या लाईन मध्ये भगवान श्रीकृष्ण सर्व भिक्षुक लोकांना भिक्षा देत होते. आणि त्या ओळीमध्ये एक भिक्षुक असा होता की त्याच्या हातामध्ये पात्र नव्हतं, त्याच्या हातामध्ये पात्र नव्हतं. भगवान श्रीकृष्ण म्हटले की अरे पात्र नसेल तर तुला कशी काय भिक्षा देणार, तुला दक्षिणा मी देऊ शकत नाही, जा म्हटले पात्र घेऊन ये. हा भिकारी खूप नाराज झाला. तर भिकारी कधी कधी आपण पाहतो असे भिक्षुक असतात की त्यांच्याकडे घेण्यासाठी पात्र पण नसतं, बरोबर, असे पण भिक्षुक असतात. हा भिक्षुक खूप निराश झाला आणि मग या भिक्षुकाला एका ब्रजवासीने सांगितलं, म्हटले की बरसाण्याला जा, तिकडे पण मोठी लाईन लागलेली आहे, तिकडे राधाराणी काय करते, सर्व भिकाऱ्यांना भिक्षा देते, तू तिथं जा, तिथं तुला काहीतरी मिळेल नक्की. मग तिथं जाऊन हा त्या लाईन मध्ये उभा राहिला. लाईन उभा राहिल्यानंतर याचा नंबर आला. राधाराणी पाहिले की अरे हा भिक्षुक आहे पण ह्याच्याकडे काय नाही, पात्र सुद्धा नाही. राधाराणीने आपल्या सखीला सांगितलं, म्हटले की जा म्हटले याच्यासाठी पात्र पण घेऊन ये आणि त्याच्यामध्ये भिक्षा पण घेऊन ये. तर राधाराणी इतकी दयाळू आहे, आपल्याकडे पात्र जरी नसलं तरी सुद्धा राधाराणी काय करू शकते, आपल्याला पात्र देऊन काय करू शकते, कृपा प्रकार करू शकते. तर आपण इतके दरिद्री भक्त आहोत, इतके दरिद्री आहोत की आपल्याकडं राधाराणीची कृपा घेण्यासाठी पात्र सुद्धा आहे का? पण पात्र म्हणजे इथं सांगणारा पण पात्र नाही. तुम्ही सगळे पात्र असू शकता परंतु सांगणारा पात्र नाही. मला तरी वाटत मी पात्र आहे राधाराणीची कथा सांगण्यासाठी. तर राधाराणीची कृपा जर मिळवायची असेल तर आपल्याला पात्र असणं खूप आवश्यक आहे. आता कसलं पात्र असलं पाहिजे, सोन्याचं, चांदीचं की पितळेचं? सांगा, कसलं पात्र आपल्याकडे असलं पाहिजे? मोठी कापडाची जोडी असली पाहिजे कशी, जेणेकरून काय तर त्याच्यात घेता येईल आपल्याला. हा सांगा, कुठलं पात्र असलं पाहिजे आपल्याकडं? हा कुठल्या पात्राची आवश्यकता आहे राधाराणीची कृपा मिळवण्यासाठी? हा 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 भक्तीचं पात्र असलं आहे. सगळ्यात महत्वाचं हे इथं आतमध्ये पात्र आहे आपलं. कुठलं पात्र आहे? हृदय. हृदय हे आपलं पात्र आहे. भगवानाची कृपा कुठे येते? त्या हृदयामध्ये येते. हृदयामध्ये कोण आहे? परमात्मा रूपाने भगवंत विराजमान आहे. भगवंत इथंच कृपा देत असतात. पण हे जे पात्र आहे ना, या पात्राला आपल्या होल आहेत. किती होल आहेत? एकूण
6 होल आहेत, ते मोठे मोठे आहेत असे. जसं त्या वैद्याने दिलं ना भांड 100 होल असणारं भांड, तसं या पात्राला सुद्धा किती होल आहेत? 6 होल आहेत. आणि त्या होलची नावं काय आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे विकार त्याच्यामध्ये भरलेले आहेत, बरोबर. आणि एवढे मोठे होल आहेत, किती पण वर्ण कृपा जरी आली ना तरी पण ती त्याच्यामध्ये काय होत नाही, आपण तिला धारण करू शकत नाही. बघा, वाघिणीचं जे दूध असतं ना, वाघिणीचं दूध, ते दूध जर आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचं असेल तर त्याला पात्र कुठलं लागतं माहितीये? सोन्याचं पात्र लागतं. इतर पात्रामध्ये तुम्ही वाघिणीचं दूध ठेवू शकत नाही. ते दूध काय होतं, त्या भांड्याला होल पाडून खाली निघून जात. केवळ एकच भांड आहे त्याच्यासाठी, आणि ते सोन्याचं पात्र. आलं लक्षात? तसं हे आपलं हृदयाचं पात्र आहे. या पात्रामध्ये जर भगवंताची कृपा आपल्याला धारण करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे विकार आपल्याला घालवणं गरजेचं. आता हे विकार आपण आपल्या बाळावरती घालवू शकतो का? नाही घालवू शकत. आपण आपल्या हृदयामधले अनर्थ आपल्या स्वबळावरती घालवू शकत नाही. मग मदत कोण करणार आहे? राधाराणी. राधाराणीच केवळ आपल्याला काय करू शकते? मदत करू शकते. म्हणजे ती आपल्याला पात्र पण बनवू शकते आणि त्याच्यामध्ये कृपा पण देऊ शकते. तर अशी ही राधाराणी आहे. तर तिचा आज आविर्भाव दिवस आहे, तर तो आज आपण साजरा करतोय. तर आपण शेवटी एक छोटस भजन म्हणूया, मग थांबूया, ठीक आहे? तर या भजनामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. तर राधाराणीची जी कृपा आहे त्याचं या ठिकाणी त्या भजनामध्ये वर्णन आहे. तर राधे जय जय माधव जय या
तर या भजनामध्ये राधाराणीच्या कृपेची महिमा सांगितलेली आहे. तर राधाराणी ही इतकी कृपाळू आहे. शेवटच्या आपण 2 कथा पाहूया मग थांबूया. तर अश्वत्थाम्याचं उदाहरण सर्वांना माहिती असेल. तर अश्वत्थाम्याला शाप मिळाला होता, बरोबर. आणि त्याच्या मस्तकामध्ये जी जखम आहे ती पण कशी झाली होती, अतिशय गंभीर झाली होती. ज्यावेळी अश्वत्थाम्याने पांडवांच्या 5 मुलांचा वध केला त्यावेळी द्रौपदीचा शाप मिळाला होता. आणि या शापामुळे अश्वत्थामा अतिशय दुःखी कष्टी होऊन संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत होता. आणि भ्रमण करत असताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं त्याला की बघ, तुला जर या दुःखातून कष्टातून मुक्त व्हायचं असेल तर तू वृंदावनाचा आश्रय घे. तर हा अश्वत्थामा कुठं पोहोचला, वृंदावनावर. अनेक वर्ष राहिल्यानंतर त्याच्या समोर राधाराणी प्रकट झाली. आणि राधाराणी प्रकट झाल्यानंतर राधाराणीचा आशीर्वाद या अश्वत्थाम्याला मिळाला. वृंदावनामध्ये बरसाण्याच्या जवळ एक किस्सायो नावाचं वन आहे. राधाराणी सांगितलं की जर तू या वनाचं रक्षण केलंस तर माझी कृपा तुला या ठिकाणी मिळेल. तर अश्वत्थामा रोज त्या ठिकाणी काय करतो, त्या वनाचं रक्षण करतो. आणि नियमितपणे हा अश्वत्थामा काय करत असतो, त्या ठिकाणी गोवर्धनची परिक्रमा करत असतो. आपण पाहतो की परिक्रमा मार्गामध्ये एक शिवखोर नावाचं ठिकाण आहे. माहिती आहे सर्वांना शिवखोर नावाचं ठिकाण. उद्धव कुंडाचं दर्शन केल्यानंतर पुढे आपल्याला शिवखोर लागते. त्याला असं घडलं की त्या ठिकाणी छोटी बालकं एका कोल्ह्याच्या पाठीमागे लागली. आणि त्या कोल्ह्याला मारण्याच्या उद्देशाने मागे लागलेली असताना हा कोल्हा त्या गोवर्धनच्या एका गुफेमध्ये प्रवेश करतो. आणि गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर ही सर्व छोटी मुलं त्या ठिकाणी जातात आणि गुफेच्या बाहेर लाकडं टाकून त्या ठिकाणी अग्नी पेटवतात, जेणेकरून कोल्हा आतमध्ये मरून जाईल. आणि भयंकर अग्नी पेटल्यानंतर त्या गुफेमधून त्या कोल्ह्याने काय केलं, राधाराणीचं स्मरण करायला सुरुवात केली. आणि इतक्या तीव्र आकांताने स्मरण केलं, राधाराणीला हा आवाज ऐकायला गेला. राधाराणींनी ललिता सखीला सांगितलं, म्हटली की जा आणि काय कर, त्या कोल्ह्याचं रक्षण कर. ललिता सखी त्या ठिकाणी येते, त्या छोट्या मुलांना हाकलून लावते आणि तिथली आग विझवते. आग विझवल्यानंतर हा कोल्हा त्या आगीमध्ये पूर्णपणे होरपळून गेलेला असतो आणि शेवटचे श्वास मोजत असतो. त्यावेळी ललिता सखी राधाराणीला आमंत्रित करते, विनंती करते आणि मग राधाराणी त्या ठिकाणी येते. राधाराणी त्या कोल्ह्याची अवस्था पाहिल्यानंतर राधाराणी आपला हात काय करते, त्या कोल्ह्याच्या मस्तकावर ठेवते. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर या कोल्ह्याला गोलोक वृंदावनामधलं एका सुंदर गोपीचं शरीर प्राप्त होतं. आणि हा कोल्हा या शरीरामध्ये गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतो. अशा प्रकारे राधाराणी ही दयाळू आहे, कृपाळू आहे. तर केवळ राधाराणीची कृपा ही मनुष्य जातीवरच नाही, स्त्री जातीवरच नाही, तर पशु जातीवर पण आहे. तर म्हणून आजचा दिवस आहे, राधाराणीची आपण प्रार्थना केली तर निश्चितपणे आपण काय करू शकतो, राधाराणीची कृपा ही प्राप्त करू शकतो. जय श्री राधे श्याम. हरे कृष्णा. विश्वभानु सत्यदेवी ब्रज की दुलारी मदन मोहन मोहिनी श्री श्री महारानी राधा रानी की हरे कृष्णा. राज्य या राधाष्टमी महामहोत्सवानिमित्त या ठिकाणी श्रीमान विष्णुप्रभूंनी आपल्याला श्री राधा राणीच्या अतिशय सुंदर अशा दिव्य लीला या ठिकाणी आपल्याला मधुर स्वरामध्ये सांगितले आहेत. तर प्रभूंचा आपण आभार व्यक्त करूया. 3 वेळा जोरदार हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. तर जसे की पाहतो आपण या ठिकाणी सुरुवातीला सर्व भक्तांच्या साठी श्री राधाराणीची कृपा किती मोठी असते. प्रभूजींनी सांगितलं की भगवंतांकडे आपल्याला भिक्षा मागण्यासाठी लाईन लागते आणि त्या ठिकाणी आपल्याकडे पात्र पण नसते. पण त्या ठिकाणी बघितलं राधाराणीचा या ठिकाणी प्रत्यक्षात अभिषेक होता आणि सर्व भक्तांना मिळाला. तो मिळाला ना.
हरी बोल. राधाराणींनी आपल्याला किती मोठी कृपा दिली आहे आणि इस्कॉन सातारा भक्तधामच्या वतीने हे आयोजन होतं. तर काही महत्त्वाचे अनाउन्समेंट आहेत, जसे की आता या ठिकाणी प्रवचन झाल्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि तदनंतर महादर्शन आरती सर्वांसाठी महाप्रसाद असेल. तत्पूर्वी काही अनाउन्समेंट आहेत. तर येत्या बुधवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी पार्श्व एकादशी वामन द्वादश आहे. तर सर्वांनी या दुपारपर्यंत या दिवशी सर्वांनी एकादशीचा उपवास पकडायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी पारवे आहे सकाळी 10:19 ते 10:29 जाईल. म्हणजे 10:19 ते 10 मिनिटांपर्यंत मधला कालावधी आहे. या दरम्यान सर्वांनी पालन करायचं. त्या दिवशी श्रील जीव गोस्वामी यांचा आविर्भाव दिन देखील आहे. तसेच शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी आपल्या आचार्यगणातील भक्त श्री भक्तिविनोद विनोद ठाकूर यांचा आविर्भाव दिन आहे. त्या निमित्त देखील आपण दुपारी 12 पर्यंत उपवास करायचा आहे. तसेच शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी श्री हरिदास ठाकूर यांचा तिरोभाव दिन आहे. तर ही आपल्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी पासून जास्तीत जास्त भक्तांनी जप करायचा आहे आणि सर्व आचार्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची. तसेच रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी श्री प्रभुपादांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली होती. म्हणजे 7 सप्टेंबर रोजी श्री प्रभुपादांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली होती. तर त्या दिवशी आपण प्रभुपादांना देखील वेळी जयघोष करायचा आहे. तसेच याच दिवसांपासून चातुर्मासाचा 3रा महिना सुरू होत आहे. जसं या ठिकाणी चातुर्मास सुरू आहे. पहिल्यामध्ये आपण पालेभाज्या वर्ज्य केल्या. या दुसऱ्या महिन्यामध्ये आता आपण काय वर्ज्य केलेलं आहे? दही. आणि रविवार पासून आपण काय वर्ज्य करणार आहोत? दूध. तर सर्वांनी दूध वर्ज्य करायचे 1 महिन्यासाठी. महत्वाची सूचना म्हणजे या श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी काही भक्तांनी पावती पुस्तकं ग्रुपद्वारे आणि वैयक्तिक घेऊन गेले होते. त्यांनी अद्यापही अकाउंट विभागाला आपली लक्ष्मी तसेच पावती पुस्तक जमा केलेली नाही. तर ज्या भक्तांचं हे पेंडिंग काम असेल तर कृपया त्यांनी आजच अकाउंट विभागाशी भेट द्यायच्या. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त जे काही पावती पुस्तक घेतले होते तर ते त्याची जमा करायचे लक्ष्मी सहित. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 2-3 रविवार आपण संकल्प घोषित करत होतो आणि प्रत्येक जण आपलं नाव नोंद करून संकल्प या ठिकाणी सांगत होता. तर त्या भक्तांनी आपले जे जे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त धनधान्य लक्ष्मी स्वरूपात जे काही संकल्प केलेला आहे तो त्यांनी अकाउंट विभागाला भेटून तो संकल्प पूर्ण करायचा आहे. आणि संकल्प पूर्ण केलेलं नाव आपलं श्रीमान लखनमाने प्रभू केशवकुमार प्रभू यांच्याकडे द्यायचंय. त्याचबरोबर ज्या भक्तांनी जे दीक्षित भक्त आहेत त्यांच्यासाठी ₹5,000 ची लक्ष्मी या ठिकाणी आपण निर्धारित केली होती. तर त्या भक्तांनी देखील आपली ₹5,000 ची लक्ष्मी जी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त होती ती जमा करायची. ती दिली असेल तर कृपया त्यांनी आपलं नाव श्रीमान केशवकुमार प्रभू यांना त्याचा रिपोर्ट द्यायचा आहे. तसंच नित्यसेवा जी आहे या ठिकाणी आपल्या मंदिरातील भक्त आहेत पार्थप्रिया माताजी यांच्याकडे जमा करायचे आहे. आजचे जे अन्नदान आहे श्री राधाराणी, श्री कृष्ण भगवान, श्री गौरीतायन, श्री प्रभुपाद समस्त गौर भक्तवृंद यांच्या संतुष्टीसाठी श्रीमती सोनल सुनील जाधव माताजी यांनी त्यांना यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये एका चांगल्या पदावरती नोकरी प्राप्त झाल्यामुळे या आनंदासाठी आणि सर्व भक्तांच्या संतुष्टीसाठी श्री राधाराणी, श्री प्रभुपाद, गौरीताय यांच्या संतुष्टीसाठी आजचा हा महाप्रसाद स्पॉन्सर केलेला आहे. तर त्यांचा आपण आभार व्यक्त करायचा. 3 वेळा जोरदार हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर मी विनंती करतो या ठिकाणी श्रीमती सोनल सुनील जाधव माताजी यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि मंदिराच्या वतीने एक छोटीशी भेटवस्तू आहे त्याचा स्वीकार करायचा. माताजी आहेत का?